मनोज जरांगे 30 मे पासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार. मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकलेलं आहे. 30 मे पासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होती आणि यावेळी समर्थकांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की आपण 2.5-3 वर्षापासून लढत आहोत. समाजाच्या पदरात काय पडलं? 7 जून महिन्यात ॲडमिशन आहेत. 58 लाख नोंदी निघाल्या आहेत. सरकार जळतंय. मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही ही सरकारची भूमिका आहे. सत्तेशिवाय नाही तर मराठ्यांशिवाय शहाणपण चालत नाही. आपल्या समाजाचा एवढा द्वेष का? भाजपमधल्या मराठ्यांच्या लेकीबाळीला आरक्षण लागणार नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्याकडे रुपया नाही, पैसेवाले आपल्यात येत नाहीत. मी प्रामाणिक आहे. आपल्याला वारंवार लढावं लागणार आहे. मुंबई तुम्ही विचाराने जिवंत केली. मुंबईतील लोक आम्हाला पुन्हा येणार का म्हणून विचारतात. आता आंदोलन असं करायचं की पुन्हा फडणवीसांना चारी दिशेला काही दिसलं नाही पाहिजे, नुसते मराठीत दिसले पाहिजेत. मी फडणवीसांना दोष देत नाही. तुम्ही हैदराबादचा GR काढला, पण तुम्ही का रोखले? फडणवीस तुम्हाला मंत्री मराठ्यांनी केलेला आहे. अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला फडणवीस साहेब जबाबदार आहेत. फडणवीसने विधानसभेत एक भाषण केलं होतं, मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्री सर्वेसर्वा आहेत. याचा अर्थ तुम्हीच प्रमाणपत्र रोखलं आहे, असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. वारंवार लढावं लागतं हे कुणी विसरू नका. तुम्ही जर शेती घेतली, आपले भाऊ सगळे बाहेर उन्हात तळतील तरी उभा राहिले. उन्हात तुम्हाला घेऊन येतो. या वेदनेची मी काळजी घेतो बरं का. तुम्ही उन्हात तळता, तुम्ही पावसात झोडपता, मुंबईत झोडपला, पण हटला नाही त्याला मराठा म्हणतो. त्यांचेच गाडे घेऊन पळाला तुम्ही. काय पुरते काय मुंबईत पळत होते. मला पहिले ते कळलं, ते पोलिसाचं बॅरिकेड त्याला चापला असते म्हणून ते पळत. अरे बेजार झाले ना. मुंबई जिवंत केली तुम्ही, जिवंत. विचारानं जिवंत केली. आता मुंबईचे लोक काय म्हणतात माहितीये का? परत येणार आहेत का? आपण लोक राय ढुंगाना तिकडं एकदा या हो पुन्हा. अरे तुम्ही तिथं जे आम्हाला इतक्याला म्हणावं लागतंय ना. म्हणजे लोकांना लोक कदरत असतील तर त्यांना आस लागली, आस. तुम्ही मराठ्यांनी मुंबई जिवंत केली विचारानं पुन्हा. नसता त्यांचं 2-3 काम होती, ड्युटी आणि घर. झोपलाच लगेच, उठ लागे निघाला ड्युटीला. हे आपण नवीन एक वातावरण तयार केलं. आपण एक नवीन शांततेची दिशा दिली. आता पण शांततेतच होणार आहे, पण आंदोलन भाऊ असं होणार आहे. आता असं करायचं. पुन्हा मात्र फडणवीस साहेबांना चारी दिशा काही दिसलं पाहिजे, ते मराठीत दिसले पाहिजे. माझं फडणवीस साहेबांबद्दल वाईट मत नाहीये, पण माझ्या समाजाचं वाटलं होणार असलं तर मी तुम्हाला कोणालाच मोचिणार नाही. मला मित्र नको, मला मंत्र्यांशी संबंध, मला माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा. मला ते सुखी समाधानी बघायचं. त्यासाठी मी जीवाचं रान केलंय. मी इतकी शरीराची झीज केली की मी विचार नाही करत. मला जगायची इच्छा नाहीये, खाऊन जगायचं नाहीये. मला समाजाचे लेकर सुखी समाधानी करायचे. तो रिझल्ट दिलाय मी समाजाला. म्हणून समाज त्याच्या बाजूला तो रिझल्ट दिला नसता, समाज उभा राहिला नसता. मी फडणवीस साहेबांना दोष नाही देत. माझं म्हणणं हे की तुम्ही हैदराबादचा GR काढला, प्रमाणपत्र फडणवीस साहेब तुम्ही रोखले का? प्रमाणपत्र सणासण निघत होते, आताच बंद कस काय झालं? फडणवीस साहेब तुम्ही जरी मंत्री असलात तरी मराठ्यांनीच केलेले ते ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटत तुम्ही हुशार आहेत, पण गोरगरीब शेतकरी मराठा सुद्धा लय हुशार आहे. तुम्ही विसरू नका. तुम्ही आमचे प्रमाणपत्र तुम्ही रोखले, त्याचं कारण सांगतो मी. आज मी तुमच्या पुढे सगळं बोलणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना.